नमस्कार विद्यार्थी मित्र. आज आपण बघणार आहोत प्रकरण क्रमांक 1 मधील प्रश्न क्रमांक 4. फ्रेडरिक टेलर यांनी मांडलेली वैज्ञानिक व्यवस्थापनाची तत्वे स्पष्ट करा. याआधी आपण बघितली होती हेनरी फेयॉल यांनी मांडलेली व्यवस्थापनाची 14 तत्वे. आज आपल्याला फ्रेडरिक टेलर यांनी जी व्यवस्थापनाबाबत तत्वे दिलेली आहेत त्याचा अभ्यास आजच्या भागामध्ये आपल्याला करायचा. बघा, टेलर यांचा जन्म 1856 साली झाला आणि मृत्यू 1915 साली झाला. हा एक अमेरिकन व्यक्ती होता ज्याने मिडवेल स्टील वर्क्स येथे फिलाडेल्फियामध्ये यंत्रकार म्हणून आपल्या कामास सुरुवात केली व हळूहळू स्वतःच्या परिश्रम व विकासातून मुख्य अभियंता पदापर्यंत पोहोचला. मुख्य अभियंता म्हणजे इंजिनियर. त्याने वैज्ञानिक आकडेवारीवर आधारित निरीक्षणे व प्रयोग सादर केले. टेलर यांच्या व्यवस्थापनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाला वैज्ञानिक व्यवस्थापन असे संबोधले जाते. म्हणजे टेलर यांनी व्यवस्थापनाकडे ज्या दृष्टीने पाहिलं, ज्या दृष्टिकोनातून पाहिलं, त्याच्या ह्या दृष्टिकोनाला वैज्ञानिक व्यवस्थापन असं म्हटलं जातं. व्यवस्थापन व व्यवस्थापनासंदर्भात एकूण विचारांच्या विकासातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक म्हणून ओळखले जाते. हे लक्षात ठेवायचं आहे. फ्रेडरिक टेलर यांनी जे योगदान दिलेले आहे त्या योगदानामुळे त्यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचा म्हणजे वैज्ञानिक व्यवस्थापनाचा जनक म्हणून ओळखले जाते. हे बऱ्याच वेळा आपल्याला गाळलेल्या जागा किंवा जोड्या लावा यामध्ये विचारलं जातं. टेलर यांचा व्यवस्थापनाचा सिद्धांत वैज्ञानिक प्रयोगावर आधारित आहे. म्हणजे टेलर यांनी जी काही व्यवस्थापनाची तत्वे मांडलेली आहेत त्या सर्वांना वैज्ञानिक आधार आहे. त्यांनी त्याबाबत प्रयोग केलेले आहेत आणि प्रयोगाअंती त्यांनी ही तत्वे मांडलेली आहेत. या सिद्धांतामध्ये निर्णय घेणे व त्याच वेळी त्या संदर्भातील समस्येचे निराकरण करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अवलंब करणे याचा समावेश होतो. टेलर यांच्यामध्ये समस्या सोडविताना मूलभूत नियम आणि चुकांमधून शिकण्याची पद्धत न वापरता वैज्ञानिक तंत्राचा अवलंब करणे आवश्यक आहे. म्हणजे टेलर यांचं असं मत आहे की कोणतीही समस्या सोडवत असताना जे मूलभूत नियम असतात, काही नियम असे ठरवून दिलेले असतात की अशा प्रकारची समस्या आहे म्हणजे हेच केलं पाहिजे, तशा प्रकारचे नियम न वापरता किंवा चला अशा प्रकारची समस्या आलेल्या आहे, आपण अशा प्रकारे काहीतरी करून बघूया, काहीतरी करून बघूया, त्यातून ती समस्या सुटते का असं बघूया, असं न करता त्या ठिकाणी वैज्ञानिक तंत्राचा वापर केला पाहिजे. म्हणजे काहीतरी करून बघू, झालं तर काय होईल, आपल्याकडनं चूक होईल, म्हणजे त्या चुकांमधून आपण शिकू, असं न करता वैज्ञानिक तंत्राचा वापर करून ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मत कोणाचं आहे? फ्रेडरिक टेलर यांचं. बघा, फ्रेडरिक टेलर यांनी दिलेली वैज्ञानिक व्यवस्थापनाची तत्वे. त्यांनी पहिलं सांगितलेलं आहे विज्ञान आहे, मूलभूत नियम नाही. संघटनात्मक कार्यक्षमता वाढवण्यासाठी रूल ऑफ थंब ची पद्धत न वापरता कामाच्या वैज्ञानिक विश्लेषणाद्वारे विकसित केलेल्या पद्धतींचा वापर केला पाहिजे. रूल ऑफ थंब म्हणजे मी म्हणतो ते तसंच करायला पाहिजे, मी म्हणतो म्हणजे ते तसंच झालं पाहिजे, त्याला म्हटलं जातं रूल ऑफ थंब. म्हणजे काही विचार करायचा नाही, त्यांनी तसं सांगितलंय म्हणून आपण आपलं डोकं बाजूला ठेवून एखादं काम करणे म्हणजे रूल ऑफ थंब. पण टेलर यांच्या मते काय, रूल ऑफ थंब ही पद्धत कामामध्ये न वापरता प्रत्येक कामाचं वैज्ञानिक विश्लेषण केलं पाहिजे, प्रत्येक कामाचा व्यवस्थितपणे अभ्यास केला पाहिजे. अभ्यास करून त्या कामाची चांगली पद्धत काय आहे
ती विकसित केली पाहिजे आणि त्या चांगल्या पद्धतीचा वापर केला गेला पाहिजे. म्हणजे कामाची पद्धत ठरवली पाहिजे, परंतु ती ठरवत असताना त्या पद्धतीचा वैज्ञानिक विचार झाला पाहिजे, वैज्ञानिक दृष्ट्या त्याचं विश्लेषण झालं पाहिजे आणि ती पद्धत खरोखरच उपयुक्त आहे याचा विश्वास निर्माण झाला पाहिजे. सर्वसाधारण पद्धतीने घेतलेले निर्णय व्यवस्थापकाच्या वैयक्तिक आकलनावर आधारित असतात आणि जे सर्वसाधारणपणे निर्णय घेतले जातात, लहान 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 जे निर्णय घेतले जातात ते कोणावर अवलंबून असतात? व्यवस्थापकाची वैयक्तिक आकलन क्षमता किती आहे, त्याचं वैयक्तिक मत काय आहे, त्यानुसार तो त्या प्रकारचे निर्णय घेत असतो. टेलर यांनी प्रत्येक लहान कामासाठीही वैज्ञानिक पद्धतींचा वापराचा आग्रह धरला. पण टेलर काय म्हणतात की काम कोणतंही असेल, काम मोठं असेल तरी वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला पाहिजे. काम कितीही लहान असेल तरी देखील वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला गेला पाहिजे. परंतु बऱ्याच वेळा काय होतं, जर लहान काम असेल तर त्या ठिकाणी वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला जात नाही. मग त्या ठिकाणी व्यवस्थापक आपली जी आकलन क्षमता आहे त्यानुसार निर्णय घेत असतो. पण टेलरच्या मते तसं करणं चुकीचं आहे. कोणतीही गोष्ट असेल, मग ती लहान काम असेल किंवा मोठं काम असेल, ते करत असताना वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला गेला पाहिजे. व्यवस्थापनाचे हे तत्व प्रत्येक कामाचे वैज्ञानिक विश्लेषण करून ते काम करण्याची सर्वोत्कृष्ट पद्धत शोधून काढणे याला महत्त्व देते. म्हणजे ह्या तत्वानुसार काय सारांश सांगता येईल की प्रत्येक कामाचं वैज्ञानिक विश्लेषण केलं पाहिजे, प्रत्येक कामाचे निरीक्षण केलं गेलं पाहिजे आणि त्याची सर्वोत्कृष्ट पद्धत काय आहे ती शोधून काढली पाहिजे. कारण की कोणतंही काम करायचं म्हटल्यानंतर ते अनेक पद्धतीने आपल्याला पूर्ण करता येऊ शकते. परंतु ते पूर्ण करत असताना कोणकोणत्या प्रकारच्या अडचणी येतात, ज्या आपण समजा आपल्याला अभ्यास करायचा आहे, मग अभ्यास करण्याच्या अनेक पद्धती आहेत. मग प्रत्येकाला एकच पद्धत जर आपण वापरली प्रत्येक विद्यार्थीने तर ती प्रत्येकाला चांगली राहील असं भाग नाही. एखादी पद्धत एखाद्या विद्यार्थ्यासाठी चांगली असेल तर दुसरी पद्धत दुसऱ्या विद्यार्थ्यासाठी चांगली असू शकते. म्हणून अभ्यासाच्या अनेक पद्धती असतील, त्यापैकी सर्वोत्कृष्ट पद्धत जी माझ्यासाठी चांगली आहे ही कोणती आहे ती आपण निवडली पाहिजे. आणि तसंच टेलर यांनी काय सांगितलेलं आहे, कोणतंही काम करण्याच्या अनेक पद्धती असतील, मग त्या प्रत्येक अनेक पद्धतीचं वैज्ञानिक दृष्ट्या विश्लेषण झालं पाहिजे, वैज्ञानिक दृष्ट्या त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि त्या अनेक पद्धतीमधील जी सर्वात चांगली पद्धत आहे ती पद्धत आपण वापरली पाहिजे. या कामासाठी लागणारे मानक, आवश्यक वेळ व आवश्यक उत्पादन व्यवस्थापकाने निश्चित करावे आणि ते काम पूर्ण करण्यासाठी किती प्रकारचं मनुष्यबळ लागणार आहे, कोणत्या प्रकारची साधन सामुग्री लागणार आहे, किती वेळ लागणार आहे, हे सर्व व्यवस्थापकाने म्हणजे मॅनेजरने निश्चित केलं पाहिजे. यामुळे वेळ आणि मानवी ऊर्जा वाचवण्यास मदत होईल. म्हणजे प्रत्येक कामासाठी किती मनुष्यबळ लागणार, किती वेळ लागणार, हे त्याचं मानक ठरवलं पाहिजे, त्याचं स्टँडर्ड ठरवून दिलं पाहिजे की हे काम करायचं आहे म्हणजे त्याला 5 माणसाची गरज आहे, 5 माणसं हे काम 8 तासामध्ये करू शकतील. अशा प्रकारे प्रत्येक कामाची जी काम आहेत त्याचं स्टँडर्ड ठरवलं गेलं पाहिजे, त्याचं मानक ठरवलं गेलं पाहिजे. आणि जर अशा प्रकारे आपण प्रत्येक कामाचं मानक ठरवलं तर आपलं जे मनुष्यबळ जे वाया जातं, बरोबर, किंवा मानवी ऊर्जा जी वाया जाते किंवा वेळ जो वाया जातो ते वाचवण्यास मदत होईल. तसेच अपेक्षित प्रमाणात उत्पादन साध्य होईल आणि आपली मानवी ऊर्जा वाचली, वेळ वाचला आणि वैज्ञानिक पद्धतीने जर आपण काम केलं तर आपली उत्पादन क्षमता पण काय होणार आहे, वाढणार आहे. टेलर यांच्या म्हणण्यानुसार बॉक्समध्ये लोखंडी शीट चढवण्यासारख्या उत्पादनाशी संबंधित साध्या कामाचेही वैज्ञानिक पद्धतीने नियोजन करता येऊ शकते. म्हणजे टेलर यांनी आधीच सांगितलंय, टेलर यांच्या मते काय आहे की प्रत्येक लहान सहान कामाच्या ज्या पद्धती आहेत त्याचं वैज्ञानिक विश्लेषण झालं पाहिजे. वैज्ञानिक विश्लेषण झाल्यानंतर ती काम करण्याची सर्वात योग्य पद्धत काय आहे ती शोधून काढली पाहिजे. म्हणजे टेलर हे असं म्हणतात की लोखंडी सळई किंवा लोखंडी ज्या शीट्स असतील
त्या समजा आपल्याला एखाद्या बॉक्समध्ये ठेवायच्या आहेत. हे काय फार मोठं काम आहे का? नाही. परंतु लोखंडी शीट्स उचलून त्या बॉक्समध्ये ठेवणे हे जे एक लहान काम आहे, त्या कामाचं देखील वैज्ञानिक विश्लेषण झालं पाहिजे आणि ते काम करण्याची योग्य अशी पद्धत आपण शोधून काढली पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय, प्रत्येक लहान सामान कामाचं वैज्ञानिक विश्लेषण करून त्याची योग्य ती पद्धत, ते काम पूर्ण करण्याची योग्य ती पद्धत शोधून काढली पाहिजे आणि त्यानुसार काम केलं पाहिजे. जर आपण त्यानुसार काम केलं तर आपली मानवी ऊर्जा वाचणार आहे, आपला वेळ वाचणार आहे, आपली इतर जी साधन सामुग्री आहे त्याचा वापर म्हणजे त्याचा गैरवापर किंवा अपव्यय आपल्याला टाळता येणार आहे आणि त्यामुळे आपल्या व्यवसायाची कार्यक्षमता वाढणार आहे आणि उत्पादन क्षमता देखील वाढणार आहे. पुढे बघा, दुसरं आहे समरसता आहे, विवाद नाही. या तत्वानुसार कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यात सामंजस्य असलं पाहिजे. म्हणजे हे तत्व काय सांगतं की जेवढे व्यवसायामध्ये किंवा आपल्या व्यावसायिक संस्थेमध्ये जेवढे कर्मचारी आहेत आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये सामंजस्य असलं पाहिजे. म्हणजे सलोख्याचे संबंध असले पाहिजेत. या दोन्हींमधील समन्वय यांच्यातील संघर्ष कमी करण्यास मदत करेल. कर्मचारी व व्यवस्थापन यांच्यामधील सामंजस्यामुळे कामाच्या ठिकाणी पोषक वातावरण निर्माण करणे तसेच अपेक्षित ध्येय प्राप्ती करणे, यश मिळवणे शक्य होते. संघटनेनेही कर्मचाऱ्यांच्या फायद्याचा व विकासाचा विचार केला पाहिजे. म्हणजे जोपर्यंत कर्मचारी आणि व्यवस्थापन या दोघांमध्ये चांगल्या प्रकारचा समन्वय निर्माण होणार नाही, या दोघांमध्ये सामंजस्य निर्माण होणार नाही, तोपर्यंत आपण आपल्या व्यवसायाचे जे ध्येय आहे, व्यवसायाचं जे उद्दिष्ट आहे ते आपण प्राप्त करू शकत नाही किंवा ते जे उद्दिष्ट आहे ते आपण साध्य करू शकत नाही. आणि म्हणून कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये समन्वय साधण्याचं काम केलं गेलं पाहिजे. त्यांच्यामध्ये समन्वय असलं पाहिजे आणि जर समन्वय असेल तरच त्यांच्यामध्ये सामंजस्य असणार आहे. सामंजस्य असल्याशिवाय आपल्या व्यवसायाचं जे उद्दिष्ट आहे किंवा जी ध्येय प्राप्ती आहे ती आपल्याला करता येणार नाही. कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये समजा भांडणं असतील किंवा कोणत्याही प्रकारचा वाद असेल तर त्या ठिकाणचं त्या प्रकारचं जे वातावरण असतं ते वातावरण व्यावसायिक संस्थेला हानिकारक असतं. अशा वातावरणामध्ये व्यावसायिक संस्थेची कोणत्याही प्रकारची प्रगती होऊ शकत नाही. कारण की व्यवस्थापन कर्मचाऱ्यांना कामं देणार आहे, परंतु जर व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यामध्ये समन्वय नसेल किंवा सामंजस्य नसेल तर व्यवस्थापकांनी दिलेली कामं कर्मचारी चांगल्या प्रकारे करतीलच असं नाही. म्हणून व्यवस्थापक आणि कर्मचारी या दोघांचं एकमेकांबरोबर सामंजस्य असणे आवश्यक आहे. आणि व्यवसायामध्ये ज्या कामगार संघटना असतात त्या कामगार संघटनेनी देखील कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये कशा प्रकारे सामंजस्य निर्माण होईल याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. पुढे बघा, तिसरं मानसिक क्रांती. टेलर यांनी मानसिक क्रांतीची संकल्पना मांडली. हे तत्व कर्मचारी व व्यवस्थापन या दोघींचा एकमेकांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल घडवून आणण्यावर भर देते. म्हणजे ह्या तत्वामध्ये कर्मचारी आणि व्यवस्थापन यांचा जो एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे त्याच्यावर भर दिलेला आहे. कर्मचारी व व्यवस्थापन या दोघांनाही संघटनेतील त्यांच्या समान अस्तित्वाची जाणीव असली पाहिजे. संघटनेने ध्येय प्राप्त करण्यासाठी दोघांनीही पूर्ण सहकार्याने काम केले पाहिजे. यामुळे उत्पादन क्षमता व नफा दोन्हीमध्ये वाढ होते. म्हणजेच काय सांगितलेलं आहे की कर्मचारी आणि व्यवस्थापन या दोघांना देखील त्यांच्या समान अस्तित्वाची जाणीव असली पाहिजे. म्हणजेच काय की कर्मचाऱ्यांचं काम जेवढं महत्वाचं आहे तेवढंच महत्वाचं काम व्यवस्थापनाचं आहे किंवा व्यवस्थापनाचं काम जेवढं महत्वाचं आहे तेवढंच महत्वाचं काम कर्मचाऱ्यांचं देखील आहे. म्हणजे दोघांच्या कामाचं महत्व हे सारखंच आहे. फक्त व्यवस्थापकांनी काम केलं आणि कर्मचाऱ्यांनी काम केलं नाही तर आपण आपलं उद्दिष्ट साध्य करू शकत नाही.
किंवा फक्त कर्मचाऱ्यांनीच काम केलं आणि व्यवस्थापकांनी काम केलं नाही तरी देखील आपण आपलं उद्दिष्ट साध्य करू शकत नाही. म्हणजेच काय, व्यावसायिक संस्थेचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दोघांचीही कार्यक्षमता किंवा दोघांचंही काम महत्वाचं असतं. कर्मचाऱ्याचं काम देखील तेवढंच महत्वाचं आहे आणि व्यवस्थापनाचं काम देखील तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे दोघांनी, कर्मचाऱ्यांनी आणि व्यवस्थापकांनी दोघांनी देखील पूर्ण कार्यक्षमतेने, पूर्ण सहकार्याने काम केलं पाहिजे. आणि जेव्हा कर्मचारी आणि व्यवस्थापन दोघंही सामंजस्याने, पूर्ण सहकार्याने आणि पूर्ण कार्यक्षमतेने काम करतील तेव्हा आपल्या संस्थेची जी कार्यक्षमता आहे ती वाढणार आहे, उत्पादन क्षमता वाढणार आहे, आपल्या संस्थेचा नफा वाढणार आहे आणि आपल्या संस्थेचे जे काही ध्येय आहे ते साध्य होणार आहे. पुढे बघा, चौथं सहकार्य आहे, व्यक्तिगत स्वार्थ नाही. हे तत्व कार्यबल म्हणजेच कर्मचारी व व्यवस्थापनातील परस्पर सहकार्याला महत्त्व देते. सहकार्य, विश्वास, संघभावना इत्यादीमुळे अंतर्गत स्पर्धेचे रूपांतर सदृढ संघटनात्मक वातावरणात होते. बघा, कोणतीही व्यावसायिक संघटना म्हटल्यानंतर किंवा कोणत्याही व्यक्ती म्हटल्यानंतर त्यांच्यामध्ये अंतर्गत जी स्पर्धा आहे ती असणारच आहे. प्रत्येक व्यक्तीला वाटतं की माझा जो सहकारी आहे त्यापेक्षा मी पुढे असला पाहिजे, माझी प्रगती लवकर झाली पाहिजे, हे प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं. पण अशा प्रकारची जी अंतर्गत स्पर्धा कर्मचारी किंवा व्यवस्थापक याच्यामध्ये असतात, त्या स्पर्धेचं रूपांतर सदृढ संघटनात्मक वातावरणामध्ये केलं गेलं पाहिजे. निर्णय प्रक्रियेमध्ये व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे नेहमीच विचार केला पाहिजे. अनेक वेळा निर्णय घेताना व्यवस्थापक काय करतात, कर्मचाऱ्यांना विचारात घेत नाहीत आणि त्यानुसार निर्णय घेत असतात. परंतु असा एकाकी निर्णय न घेता कोणताही जेव्हा मोठा निर्णय घेतला जातो, तो निर्णय घेत असताना कर्मचाऱ्यांना देखील त्यांचं जे मत आहे किंवा त्यांच्या ज्या सूचना आहेत किंवा त्यांचं जे मत आहे त्याचा विचार देखील व्यवस्थापकाने केला पाहिजे. की अशा प्रकारचा आपल्याला निर्णय घ्यायचा आहे, त्याबाबत तुमचं मत काय आहे किंवा तुमच्या सूचना काय आहेत हे कर्मचाऱ्यांना विचारलं पाहिजे. कारण की व्यवस्थापक निर्णय घेणार आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी करायची कोणाला असते, कर्मचाऱ्यांना करायची असते. आणि म्हणून कर्मचाऱ्यांचे जे मत आहे त्याचा विचार देखील व्यवस्थापकांनी केला पाहिजे. व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना सर्व बाबतीत संस्थेचा अविभाज्य भाग मानायला हवे आणि कर्मचारी मग तो कोणत्याही पदावर काम करत असेल त्या प्रत्येक कर्मचाऱ्याला संस्थेचा अविभाज्य भाग आहे अशा प्रकारे वागणूक देण्याचं काम व्यवस्थापनाने केलं पाहिजे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांनीही संपावर जाणे व व्यवस्थापनाकडे अवाजवी मागण्या करणे इत्यादी गोष्टी टाळायला हव्यात. म्हणजे व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना चांगल्या प्रकारची वागणूक दिली पाहिजे, ते देखील संस्थेचा महत्त्वाचा भाग आहे असं समजलं पाहिजे. ह्या सर्व गोष्टी बरोबर आहेत. पण त्याचबरोबर ही कर्मचाऱ्यांची देखील जबाबदारी असणार आहे की त्यांनी व्यवस्थापनाकडे कोणत्याही प्रकारे अवाजवी मागण्या करता कामा नये. अवाजवी मागण्या म्हणजे कोणते, की पगार वाढून पाहिजे, ठीक आहे, पगार वाढून दिला पाहिजे, परंतु आपल्या कंपनीची परिस्थिती काय आहे त्यानुसार पगार वाढवण्याची मागणी केली गेली पाहिजे. ही मागणी अवाजवी असता कामा नये. त्याचबरोबर संप करणे, बंद पाळणे अशा प्रकारच्या गोष्टी कर्मचाऱ्यांकडून होता कामा नये. व्यवस्थापन व कर्मचारी यांनी एकमेकांना संघटनेचे दोन आधारस्तंभ मानले पाहिजे आणि दोघांनी देखील म्हणजे व्यवस्थापन आणि कर्मचारी यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की व्यवस्थापन आणि कर्मचारी हे दोघंही व्यावसायिक संघटनेचे किंवा जी व्यावसायिक संस्था आहे त्याचे आधारस्तंभ. त्यापैकी एकाने जरी सहकार्य केलं नाही तरी ही व्यावसायिक संस्था आपले ध्येय साध्य करू शकणार नाही. पुढे बघा, पाचवा आहे जबाबदारीचे विभाजन. व्यवस्थापन व कर्मचारी यांच्यामध्ये नेहमी कामाच्या योग्य विभाजनासह जबाबदाऱ्यांचेही योग्य विभाजन केले जावे. म्हणजे कर्मचारी असतील किंवा व्यवस्थापक असतील
या सर्वांमध्ये कामाचं विभाजन तर केलंच पाहिजे, की कोणत्या कर्मचाऱ्यांनी कोणतं काम केलं पाहिजे, कोणत्या व्यवस्थापकांनी कोणत्या प्रकारचं काम केलं पाहिजे. पण त्यांना जेव्हा कामाचं विभाजन केलं जातं, त्या कामाच्या विभाजनाबरोबरच जबाबदारीचे देखील विभाजन केले पाहिजे. म्हणजे त्यांना जे काम सोपवलं जातं त्याबरोबर त्या कामाची जबाबदारी देखील त्यांच्यावर सोपवली गेली पाहिजे. उच्च व मध्यम स्तरावरील व्यवस्थापन अधिकाऱ्याकडून कामाचे नियोजन केले जाते, तर कर्मचारी त्यांच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करतात. आता उच्च व मध्यम स्तरावरील जे व्यवस्थापन असतात ते काम कशा प्रकारे करायचं याचं प्लॅनिंग करतात, म्हणजे नियोजन करतात. आणि त्यांनी जे नियोजन केलेलं आहे त्या प्लॅनिंगनुसार प्रत्यक्ष काम करण्याचं काम कोण करत असतात? कर्मचारी करत असतात. म्हणजे नियोजनाची अंमलबजावणी करण्याचं काम हे कर्मचारी करत असतात. आपल्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनानुसार कर्मचारी आपले काम पार पाडतात. आपले वरिष्ठ म्हणजे कर्मचाऱ्यांसाठी वरिष्ठ कोण झाले? व्यवस्थापक. त्या व्यवस्थापकांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार कर्मचारी आपलं काम पार पाडत असतात. व्यवस्थापकांनी कर्मचाऱ्यांना सतत मदत, प्रोत्साहन व मार्गदर्शनही केले पाहिजे. आणि व्यवस्थापकांची भूमिका सतत सहकार्याची राहिली पाहिजे. आणि त्यामुळे व्यवस्थापकांनी कर्मचाऱ्यांना सतत मदत केली पाहिजे, त्यांना सतत प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांना सतत प्रेरित केलं पाहिजे. आवश्यक असेल त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. यामुळे व्यवस्थापक व कर्मचारी दोघांचीही कामगिरी उत्कृष्ट होण्यास मदत होते. आणि जेव्हा कामाचे कामासह जबाबदारी दिली जाते आणि व्यवस्थापक जेव्हा सहकार्याची भूमिका घेत असते त्यावेळी व्यवस्थापक व कर्मचारी या दोघांची जी कामगिरी असते ती कामगिरी उंचावण्यास मदत होते. पुढे बघा. 6. अधिक कार्यक्षमता व समृद्धीसाठी मालक आणि कर्मचाऱ्यांचा विकास. कोणत्याही संघटनेची उत्कृष्ट कामगिरी फार मोठ्या प्रमाणात त्या संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या कौशल्यावर आणि क्षमतावर अवलंबून असते. कोणतीही तुम्ही संघटना घ्या, व्यावसायिक संघटना घ्या, त्या संघटनेची जी प्रगती आहे ती सर्वात जास्त जर कोणावर अवलंबून असेल तर ती असते त्या संघटनेमध्ये काम करणारे कर्मचारी. त्या कर्मचाऱ्यांकडे कोणत्या प्रकारचं कौशल्य आहे, त्या कर्मचाऱ्यांच्या क्षमता कोणत्या प्रकारच्या आहेत, त्यांची क्षमता काय आहे, या गोष्टीवर त्या व्यावसायिक संघटनेची कामगिरी अवलंबून असते. म्हणूनच गरजेनुसार कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण व विकास कार्यक्रम राबवले अत्यावश्यक आहे. आणि म्हणून त्यांची जे कौशल्य आहे त्या कौशल्यांमध्ये सुधारणा होणे आवश्यक असते. जरी कौशल्य असतील तर त्यामध्ये देखील सुधारणा करण्यास वाव असू शकतो. त्या कौशल्यांना एक चांगल्या प्रकारचा आकार देण्याचं काम हे प्रशिक्षण करत असतं. वेगवेगळ्या प्रकारचे विकास कार्यक्रम करत असतात. आणि म्हणून कर्मचाऱ्यांना सतत प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे. कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे जे विकास कार्यक्रम असतात ते राबवण्याचं काम व्यवस्थापकाने केले पाहिजे. अंतिमतः या सर्वांचा परिणाम संस्थेच्या नफ्यावर होतो. आणि जर आपले कर्मचारी कौशल्यपूर्ण असतील, त्यांची क्षमता जर चांगल्या प्रकारची असेल, याचाच अर्थ ते चांगल्या कार्यक्षमतेने काम करणार आहे. आणि जर त्यांनी चांगल्या कार्यक्षमतेने काम केलं तर त्याचा परिणाम आपल्या संस्थेच्या नफ्यावर होणार आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला उच्च प्रतीची कार्यक्षमता व कमाल समृद्धीची योग्य संधी दिली पाहिजे. आणि आपल्याकडे जेवढे कर्मचारी काम करत असतील त्यांना जास्तीत जास्त त्याची जी कार्यक्षमता आहे ती कशा प्रकारे वापरता येईल याचा प्रयत्न व्यवस्थापकांनी केला पाहिजे. त्याचबरोबर त्याची स्वतःची कमाल समृद्धी कशा प्रकारे होईल, त्याचा विकास कशा प्रकारे होईल याची संधी देखील त्याला दिली गेली पाहिजे. तर अशा प्रकारे टेलर यांनी वैज्ञानिक व्यवस्थापनाची विविध तत्वे दिलेली आहेत.